जगाचा मालक असताना त्या दुष्ट कौरवाच्या घरी आम्ही तुला पाठवण्याची धाडस केलं रे. शिष्टाई धाडिला से दातारा. किती मोठे अक्षम्य अपराध झाला आमच्याकडनं. नामदेव महाराज म्हणतात देवा मी ती चूक करायला तयार आहे, तू विचारलंच म्हणून सांगतोय. मला ते ज्ञान डोळ्याने पाहायचंय. या व्यतिरिक्त हे पांडुरंगा, हे विठ्ठला, मला काहीच अपेक्षा नाही. तू जे असमर्थता दाखवतो, समर्थ माणसं असमर्थासारख्या गप्पा करत नाहीत महाराज. समर्थ समर्थच असतात. आणि समर्थाच्याकडे गेल्यानंतर तळलिया वळलिया एकची पक्वाने. तळलिया म्हणजे तळागाळातली, वळलिया म्हणजे फार प्रगती पथावर गेलेली. आळंदीच्या सप्त्यात आला की एकाच पंक्तीमध्ये लिहायला गेले. ते मी श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लावली. त्यामुळे तू जगजेठी आहे. तुझ्यापेक्षा तू जर ठरवलं ना, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात देवा तुझी भक्ती करतोय. आणि का करतो माहितीये का? का करतो माहितीये? तू या जगाचा मालक आहे. आम्हाला वर्म कळाला. तू या जगाचा स्वामी आहेस आणि जगाचा मालक असल्यामुळे हातचा राखून तू ठेवलेला आहे. पण वैशिष्ट्य बघा तुम्ही. मला रात्री संजय महाराज बोलून गेले की अटॅक नावाचा जो प्रकार आहे का नाही, कळतच नाही म्हणजे लगेच मी मेंदूच्या डॉक्टरला फोन केला. रात्रीचाच विषय ना. त्यांना मी म्हणलं आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि सगळ्यांची चर्चा अशी आहे. सगळेच विज्ञान शाखेचे नसल्यामुळे आम्ही अनभिज्ञ आहोत आणि तुम्ही मेंदूचे डॉक्टर आहात. त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर द्या. अटॅक येतो हे कळण्यासाठी काय करावं लागतं? ते म्हणजे ईसीजी केली. म्हणजे ईसीजी करण्याच्या अगोदर जर आला ते म्हणजे डायरेक्ट वर जायचं असते. पण अटॅक येण्याच्या अगोदर त्याची काही लक्षणं असतात. कळतंय? जसं मिरचीचे भजे खाल्ल्यानंतर सकाळी जर माणूस बोलत नसेल तर त्याचे काही लक्षणं असतात. नाही कळले? अहो जरा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रात्री आत्माराम शास्त्रीचं आहे. थांब रे थोडं. सरकटे महाराज आणि मिरचीचे भजे खाऊ लागते. याचा अर्थ तो त्याच्या अडचणीत आहे. आणि अडचण दूर झाल्यावर तो बोलल ना. अटॅक हे मेंदू संदेश देतो ना. मेंदू सांगतोय की काहीतरी छातीमध्ये होतंय. काय होतंय? आजही बघा ज्याला अटॅक येते त्याची छाती दाबतात. बरोबर आहे का? असं छाती दाबतात का नाही? असं दोघं तिघं असं पंपिंग करतात. का करतात माहितीये का? त्या आतल्या नसामध्ये जर काही अडकलं असेल तर दाबल्यानंतर ते फटकुनी बाहेर गेलं पाहिजे. साधे सिद्धांत आहे. म्हणून ज्याला मेंदू आणि हृदय व्यवस्थित कळालं ती लोक मरण्याच्या अगोदर, आमचे दोघांचे गुरुवर्य आणि माझे काका, त्याच्यानंतर माझे गुरु, म्हणून माझे गुरु आणि त्यांच्या घरात त्यांच्या भावाच्या कडनं मी जन्माला आलो म्हणून माझे ते चूस घ्यायचे 3 नाते. त्यांनी मरण्याच्या अगोदर मला सांगितलं. मला ते पंढरपूरला दिल्लीमध्ये वारकरी किती सांगितलं तरी ऐकत नव्हते. उद्धव महाराज काहीतरी दुसरंच करायची. बिडी तरी पंगत द्यायला बिडी पियाला. अरे मग तू पंगत द्यायला बिडी का पितोस? म्हणला महाराज मला जर जास्त बोलत तर पंगतच देणार. तू येऊच नको असा नियम. यांच्या जायला कंटाळा आला म्हणून मी महाराज मला म्हणले ह्या लोकांचा कंटाळा करू नको. त्या पंढरपूरच्या वाटेने खटनाट यावे, शुद्ध होऊन जावे. तू शुद्ध झाला. या सगळ्यांना शुद्ध करण्यासाठी तुला वारी करावी लागेल. आणि तुला वाटत असेल
की मी मधातच मरेल आणि तुला वारीतनं इकडे यावं लागेल. तू चिंता करू नको. तू वारीहून आल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी देह ठेवणार आहे. हे आमचे गुरुजी मला बोलले आणि बरोबर गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच त्याने देह ठेवला. म्हणून ते कळत नाही. म्हणून ते कळत नाही. संजय महाराज आपली काय अवस्था हो. आपण शेतामध्ये गुरंढोरं वळणारी पोर तिथून काढून इथं आणले. त्यांना कळत नव्हतं. माझ्या अगोदर 4 पुतणे एक तर गाण्या वाजवण्यामध्ये त्यांच्या भावाचं पोरग असं तयार झालं. असं तयार झालं की त्या काळामध्ये 7 दिवस जर सत्यात राहिले तर 100 रुपये घेत होते. मिळत होते. त्याला एक कीर्तन वाजवलं तर 100 रुपये भेटायचे. एवढं विद्वान झालं. ते रस्त्याने जर चाललं तर त्याच्या शेणचा वास यायचा. रस्त्याने चाललं. आता शेणाचा वास येतो. संजय महाराज असले सरकडे महाराजांना माहिती आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पुतण्याला आणलं. त्याचे गाणं वाजवणं एवढं तयार. पण त्याचा प्रारंभ असं की त्याला पुन्हा घरच्या कलामुळे वापस जावं लागलं. माझा इथलं शिक्षण झाल्यानंतर दिल्लीला गेलो निघून. एकूण शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर सुद्धा मी काय भानावर होतो तसं नाही. ते ज्याचं ऐकू नका म्हणत होते त्याचं मी ऐकत होतो. आणि त्यांचं ऐकत असल्यामुळे ते म्हणायचे आता तुला कळणार नाही नंतर कळेल. तर ते आता कळते त्याला ते का सांगत होते. पण त्याचंही जे संशोधन केले मी हे सांगत होतो की ज्याच्या बॉडीमध्ये एक वाय गुणसूत्राचं प्राबल्य झालं. सरकडे महाराज त्याला मरण्याच्या अगोदर कळते की मला या दिवशी नेमकं मरायचंय. कळतंय. आणि याच्यासाठी ज्ञानदेव पावा डोळा असं देवाला म्हणायचंय. आपुले मरण पाहिले ना डोळा तो सुख सोळा. तेव्हा नामदेव महाराज देवाला म्हणतात देवा तू कोण आहेस. जग जेठी आहेस आणि जगताचं पालन पोषण करणारा तू आहेस. आणि तू विचारलं तुला काय पाहिजे म्हणून माझी पुरवावी आळ. नामदेवाचे आळ नावाचं प्रकरण आहे. नामदेवाच्या त्या सगळ्या अभंगामध्ये काही नामामध्ये नाहीये. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे. इथं नामदेव महाराज म्हणतात तू कोण आहेस हे विसरू नको. त्याच्यामुळे माझी पुरवावी आळ. कीर्तनकाराची सुद्धा या गादीवरनं इच्छा असते की जेव्हा अधूनमधून आम्ही भजन करतो तेव्हा ज्याला हात असतील त्यांनी हाताने टाळी वाजवायची. ज्याला तोंड देवाने दिलं असेल जेवणाच्या व्यतिरिक्त त्याने विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी भजन करण्यासाठी आळंदीत लोखंडी घालायला पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा. जशी नामदेव महाराजची इच्छा आहे ज्ञानदेव पावा डोळा. आमची काय इच्छा आहे एकदा तुम्ही मोठ्या प्रेमाने भजन करावं. कृष्णाने करंगुळीवर अख्खा गोवर्धन पर्वत उचलला होता. हे कोणाला तरी निसर्गामध्ये ज्याला बुद्धी नावाचा प्रकार आहे त्याला हे पटेल का. ज्याला पटत नाही त्याला न पटू दे. ज्याला पटलंय त्याला पटलंय. आम्हाला पटलंय याच्या अगोदरच्या नामदेव महाराज म्हणतात देवा आम्ही
तुझे सवंगडी सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासूनची गुरुजींनी काफी त्यामुळे आम्ही सांगू दिसतो तू कोण आहेस. जगदेती जगद्वाळ माझी पुरवावी आळ. तू जर म्हणत असेल हे अशक्य आहे, तुम्हा काय अवघड. एवढा सुंदर पकवाज वाजवता, तुम्हाला काय आवड आहे? कुठलाही ताल वाजवू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत आत्माराम शास्त्रीला सांभाळून घ्या म्हणून तुम्ही वाजवलं नाही आता. एवढं सुंदर. कारण हे आमच्या संप्रदायातले पकवाज वादक आणि गायक खरंच विद्वान आहेत. फक्त होतंय काय, आता माझा त्यांचा आजचाच परिचय झाला, त्यामुळे मला काय काम करायचे ते त्यांना माहित नाही, ते काय करायचे ते मला कळत नाही. त्याच्यामुळे पुढच्या हिंगोली जिल्ह्यात आलो, तिकडे नाव ऐकलं की आवर्जून या. हीच गवळण काय, आम्ही हारीचे काय स्वरबद्ध केल्यात रचना महाराज. रघुनाथ बुवांचं जेवढं संप्रदायाला देणं आहे तेवढं कोणाचं नाहीये महाराज. त्यांनी फार मोठं काम. हे बघा, मोठ्याचं नाव घेतले की मोठे माणसं आलेच एकदा मनाची विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्या चॅनलवर माझ्या बरोबर असतात. जास्त पैशाचा माज असला की त्याचं घेतही नाही. मला वेळ कीर्तन करायला जर वेळ नाही कळाला तर काळ अटॅक करेल ना. आम्ही काळाला सुद्धा थांबले बा. आता तुम्हाला वाटलं साहजिक आहे की एवढा चांगला प्रसंग वाजला महाराज ज्ञानेश्वर
Ah